ओम ज्ञानिना मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्रां दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास्य निमित्त चलता शिल्त असले संध्याकाळाचे पूजा कार्यक्रमांक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांक आयलात असले मागेले सगळे लोकांक हार्दिक चालत असले स्वागत। भारतीय संस्कृती भितरी श्री गणेशाले पात्र अद्भुत। प्रायः भारतीय जालत असले आम्ही गणपती सोडून गेनो खंयचे कामं करतना करचे बेची ना म्हणटा वेद न रोते त्वत्क्रियेते किंचन म्हणून रोते म्हणजे सोण घेणं तुक सोण घेणं कोणा काही करू जावत ना रे तुक धरण घेणं करका तुक नमस्कार करून करका म्हणजे वेदाचे अभिप्राय अशी जाऊन घेणं ते गणपतीले समग्र चित्रण जर पळे का म्हणजे रे ते उपपुराणा भितर येऊत असले श्री गणेश पुराणा भितर आम्ही पळवीत। श्री गणेश पुराण हे एक अद्भुत जालत असले ग्रंथ तुमच्या भितरी दोन भाग आसाची एक उपासना खंड आणि एक क्रीडा खंड म्हणून। उपासना कांडा भितरी गणपतीला आराधना कशी करका खंचे मंत्रकल निमित्त गणपती अनुग्रह करता ते गणपतीने कोण कोण अनुग्रह कल्ला म्हणजे चिंतन थंय आयले री। क्रीडा खंडा भितरी ते महागणपतीने लीला जाल जावं गेलो अनेक कितले राक्षस लोकांले संहार कलर चिंतने थंय येता ते चिंतने इतले छंद कलके म्हणटा क्रीडा खंड म्हण नांव दवरलें ताका। परमात्माक दुष्टलोका संहार करचे एक खेळ अशीची त्याक खंय एक महान चिंतने विषय न्ही ते सहजान एक दुष्ट उरलेली त्याका कशी दूर करका म्हणचे बद्दल आम्ही दिवसरात विचार करता उरताची परमात्मा ते खंयचे व्हड त्याक एक लीला जाल तसले खेळ ते अशांगेनूची क्रीडा खंडा भितरी गणपतीने कस दुष्ट लोका संहार केले हे चिंतने थंय आमी पळयचे शकताची तसले पुराण श्री गणेश पुराण तो ते भितरचे एक सुंदर चिंतने आज आमी हांगा पळयता आसाची। देवलोका भितरी सुंदर जाल तसले नृत्य कार्यक्रम चलता आसा। अष्टदिक्पालक लोकोची ते नृत्य कार्यक्रम पळयका म्हूण सांगेनो अत्यंत उत्सुकान बसलाची। रंभा उर्वशी तिलोत्तमा प्रमुख जालत असले नृत्यकार ते लोक सुंदर जालत असले नृत्य थंय दाखयता आसाची प्रदर्शन करता आसाची। केन्ना उर्वशीले नृत्य थंय सुरवात केले प्रायशः उर्वशीले सौंदर्याक ओट्टू लोकूची दंग जावन गेलेची अनेक लोक तिंगेले स्मरणे विसरून बसून सोडल्याची। चेच्चे संदर्भाचेरी यमराजवीची अष्टदिक्पालका भितर एक नैवे तो मनुष्य
तो बी थंय बसून आशिल्लो. सहजान तेगे भितर एक उत्तेजन निर्माण जालें. कामो तेजे तेल तो मनुष्य अशें जावं गे न्हू. ते नृत्य पळयता 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 उर्वशिले तेगे शरिरांत न्ही शक्तीपात येता, वीर्यपात यावन वता. यम अत्यंत प्रखर भी है, अत्यंत दुष्ट भी है, अत्यंत शिष्ट भी है. तेगेले प्रखर जाल तसले वीर्यपात खंय तेन्ना जाता की थंय ते संदर्भ तरी छक म्हणून एक उजवाड प्रकाश येता. ते प्रकाशात न्ही एकलो अद्भुत जाल तसलो अकराळ विकाराळ जाल तसलो एक राक्षस जन्मायेन वता. तेगेले सर्वत्रची अंगा भितर उज्जो 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 उज्जो. कारण काम अग्निनिमित्त दग्ध जाल तसले हे यमा निमित्त वीर्यपात जाल तरी तो दग्ध स्वरूप जाल तसले उज्जा स्वरूपाचेर प्रकट्यावन गेलो. प्रकट्यावन गे न्हू ते सगळे कितें स्वर्गलोक आसा, स्वर्गलोकाचें तें वातावरण पुराची जळचे लागले. हाहाकार जावंक गेले सगळे लोकां भितरीची. कितें करचें, कसलें करचें. अचानक जावंक गे न्हू ह्यो खंत ताणें प्रत्यक्ष जालो म्हणजे बाकी कोणाक कळना. या मा सोण गे न्हू अशा न्हू तो राक्षस अकराळ विकराळ जाल तसलो रस्तू सगळेची रास्ता आसा रास्ता आसा. तेन्ना वायुदेवानी आपणान हें उज्ज पालोवंक घालका म्हूण सांगे न्हू तिगले उंच प्रहार करचे गेलो. कशी वायुदेव प्रहार करता तिगले उंच गेले की कितले ते उंच वाडता गेले विना तो अन्नलासुर जास्त येता गेले विना तिगले प्रकार कमी जाल्लीच ना. वायुदेव सोलूंक गेलो. वरुण देव आयलो आपणाला कितें तरी पराक्रम दाखया म्हणून. तो बी तेगेले शरिरांत न्ही उदक निर्माण करून तेगे घालो वता. ते उदक तेगले पर्यंत खंय पावता. तेगे लागीं लागीं येताच नावी जावन ते सोडटा पुरो उदक. अशी आनी त्या अन्नदासुराक मारचे कोण शक्ती जाल ना. सगळे लोक दिक्कापालच्यान धांवचे लागलेची. तो अन्नदासुर सगळे लोकांक त्रास दिता दिता दिताची ब्रह्मलोकाक गेलो. ब्रह्म बी थांबचे सुरवात केलो. विष्णू लोकाक गेलो. विष्णू बी थंतनी पार्योची सुरवात केलो. खडे आयला त्याणें परमेश्वरा लोकाक कैलासाक थंय येता आसतो भयंकर विकराळ रूप घेवन न्हू. केन्ना ह्यो तयारीकान गेलोलो तेन्ना देवतलो सगळो लोक येंगे न्हू परमेश्वरा सांगलेची कितें रक्षण करी म्हणून. त्याणें सांगलें ह्या मानव जन्म आयलो तो हांव कांय करूं शकना आतां. तेणे कोणा पांय धरचे. तेन्ना गणपती बाल करपाचेर थंय आसा. त्याक कुचून उठलो पांय पळय खंय. तूं गणेशू आमगे सगळे गणांक तूं अधिपती तूं रक्षक अशें तुयी आमकां कितें तरी पार करक मारया. नाजाल्यार आमकां तोडून घेवचें जावूच ना जावंक गेला म्हणून. बाल करपा भितर तो आशिल्ले गणपती न्ही. तुमी कांय भिनाकाचे हांव पळोवंक घेता काय म्हणटा ताणें गणपतीनी. तो अन्नदासुर हे रिकाने विष्णूक ब्रह्माक धांवशी शिजाची ईश्वरा बी धांवसून सोडका म्हण येता आसा. जाल्लेरी मध्य गणपती मेळून गेलो ताका. गणपतीन ताका पळोवंक घेवन तोडो उखलना. अकराळ विकराळ जाले तसले व्हडले व्हड रूप घेतले. विकट रूप घेवन गे न्हू आंकलो. आंकून वार घेतलो. वार हे भितरी बरोबरी तो अन्नदासुर गणपती पोटा पावून सोडलो. केन्ना गणपती पोट्टाक हे अन्नदासुर पावलो की तेन्ना सगळे जगताक एक नमनीचे संतोश वातावरण निर्माण जालें. सगळे कडेची शांती वातावरण निर्माण जालें. सगळे लोकचे जय जयकार घालचे लागलेची. सगळे लोकांक दिसले अन्नदासुराले काणी मुखसले म्हणून. जाल्लेरी अन्नदासुराक कोण गिळ्ळे ताका कितें जाता आसा तें कोणें चिंतन केलें ना पाप थंय आशिल्ले लोकांनी. केन्ना अन्नदासुर गिळ्ळे हेणें गणपतीनी बालगणपतीनी तेन्ना भितर वचून तो जळचे लागलो. अन्नदासुर खंयची वस्तू खाल्ले भितर एकदम जिर्ण जावन वता तें ना. 40 मिनट तर आमगे पोटाक उरतात ते तेजे प्रभाव उरताची. अशें जावंक गे न्हू तो जळचे लागलो.
भितर वचूंक न्हू ताप करूं लागलो गणपतीक. जीण केला आनी थोडे वेळ वचचें ताका. जाल्यार कितें करचें? गणपती त्रास येता आसा, कितें करचें म्हणून कळटना. आंग उश्ण जाता आसा, भितर एका रास्ता आसा. हे गणपतीले एक विशिश्ट तसले सन्निवेश पळोवंक गे न्हू. ताका एक कितें जावचे ताप आसा ते कमी करया म्हणचे बदल परमेश्वरानी तेगेले मात एक चंद्रहांड दवरल खंय. तेगेले ताप कमी जावो, चंद्र थंड न्ही तेगेले उश्णता कमी जावो म्हणून. जाल्ले बी तेगेली उश्णता कमी जाल्लीच ना. तेन्ना सगळे देवान देवत लोकांनी एक नाग हाडले. नाग हाडून तेगेले पोट्टा बांदले. नाग केन्ना तंपू अशान तेगेले पोट्टा बांदल्यार पोट्टाची कितें उश्णता आसा तें कमी जावो म्हणून. जाल्ली बी तेगेली उश्णता कमी जाल्लीच ना. सगळे ऋषीमुनी लोकांनी ताका अभिषेक घातले, गंगाजल हाडून अभिषेक केले. कितें केले बी तेगेली उश्णता कमी येतना गणपती त्रास घेता आसा. सहजानुची पुत्तान त्रास घेवचे आवय खंय पळोवचे शकता, आवय खंय सहन जाता. तेन्ना पार्वतीन विचार केलो खंय मागीर पुत्ताक मस्त त्रास येता आसा. तेगेले त्रास परिहार करपाची म्हण सांगूंक गे न्हू. तत्क्षणाची त्या वयी बागा गेले. हेजा तोटा वचूंक गे न्हू. थंय तसले दुर्वा काडले. दुर्वा काण हाण गे न्हू. थोडे दुर्वा वाटले. वाट्टून घेवन ताका उदकान पाजयले आनी थोडे दुर्वा तिगेल्या आंगावून घातले. केन्ना दुर्वा उदक पिली की गणपती, केन्ना दुर्वा तिगेल्या आंगावून पडले की तेन्ना तेगेले कितें ताप आशिल्ले ते शांत जाले. तो नलासूर थंड जावन गेलो म्हणचे कथा आमकां आयकचें मेळटा. केन्ना दुर्वा खालचे भितर थंड जाली की नलासूर तेन्ना गणपतीक मस्त संतोश जावन गेले. अम्मान म्हाका दुर्वा निमित्त म्हाका वांचिल्ला, म्हाका दुर्वा अत्यंत प्रिय म्हणून सांगे न्हू. तेन्ना तांणी प्रथा आयले गणपतीक दुर्वा अत्यंत प्रिय म्हणून. कारण गणपतीले कितें त्रास आशिल्ले ते दूर केले म्हणजे बदल ताका नांव आयले दुर्वा. दुःखम वारयती इति दुर्वा. दुःख दूर करचें म्हणून. अशें हांगे न्हू. तेन्ना तांणी हे दुर्वा कितें आसा गणपतीक प्रियजन आसा. दुर्वा आराधना आमी केन्ना करताची गणपतीक तेन्ना अत्यंत संतोश जाता. कारण ते दुर्वा निमित्ताची तेगे लक्षण जालेले, ते दुर्वा निमित्ताची ताका संतोष मेळ्ळाले, ते दुर्वा निमित्ताची तो आनंददायक जालो काय तरी दुर्वा गणपतीक अत्यंत प्रिय. अशें हांगे न्हू गणपती पुजे भितरी सहजानुची आमी दुर्वा उपयोग करता उरताची. एक गणपतीक दुर्वा अत्यंत प्रिय म्हणून. दुसरा आमकां त्रास आसनेवे, आमकां दुख्ख आसनेवे. दू म्हळ्यार दुख्ख, वा म्हळ्यार वार येती म्हळ्यार आमगेलें दुख्ख बी वचका म्हणचे बदल ते गणपतीक आमी दुर्वा कितें करचें अर्पण करचें. तूं संतोश या मारया आमगेलें दुख्ख काडी म्हणून. कशी दुर्वा कितें निमित्त तूं संतुश्ट जालें की तशी आमी तुका दुर्वा दिता आसाची तूं संतुश्ट आमकां बी संतुश्ट करी, आमकां बी बरें करी, आमकां बी रक्षण करी म्हणजे चिंतने तुमी तो फाटल्यान दवरला म्हणजे सत्य केन्ना अर्थ सांगताची. तेन्ना दुर्वाक कितलें म्हत्व आसा, दुर्वाक वैशिश्ट कितलें म्हणजे सत्य आमकां कळून येवचें शकता. अशानुची गणपतीक दुर्वा बिल्व प्रियाय नमः म्हणजे तेगेलो अष्टोत्तर नांवां भितरी येता. दुर्वा अत्यंत प्रिय अशान पयले दुर्वा उपस्थिती घेतली आसती न्ही. दुर्वा प्रियाय नमः. दुर्वा गणपतीक अत्यंत प्रिय. अशें आमगे न्हू आमी गणपती पुजा करता आसतना गणपतीक दुर्वा घालताची, दुर्वा हांगे न्हू आराधना करताची. ते बीची दुर्वा घालचे एक वेवस्था आसा. कितले घालका दुर्वा? 21 नांवांनी दुर्वा घालचे एक पद्दती. कितें म्हणून सांगलेली मनुष्याक 21 प्रकारचे दुख्ख उरता खंय. जन्मा आदी 21 प्रकारचे नरक दुख्ख आसाची. ते सगळे दुख्ख
गणपतीन तेगे पांय मुळा घेवका आमकां सूख दिवंक तेणें अशें हांव न्हू 21 दुर्वा गणपती पांय मुळाक हांगे न्हू गणपती आमकां बरें करी म्हणचे प्रार्थने आमगे परंपरे भितर करून येयला तसलें चिंतन आमी पळयताची अशें आमगे न्हू हें अनलासवल कितें गणेश पुराणाचें चिंतन आसा हुंच निमित्त आमकां कळून येता गणपतीक दुर्वा अत्यंत प्रिय दुर्वा अत्यंत इश्ट दुर्वाघान तरी पूजा केलेली गणपती अनुग्रह आमी सरळजान घेवचेक शकताची म्हूण सांगेन प्रायशः गणपतीला आराधने अत्यंत अद्भुत जाल तसले आराधने तुमचे भितर मंगळवारा भितर तरी गणपतीले आराधने आयले री गणपतीले विशेष पुजा दिवस तरी आयले री त्यांनी विशेष कारण अंगारक म्हणचे ऋषीपुत्र आशिल्लो तेगेले बण्णू तांबडे तो भुंयेंत जन्म आयलो ऋषी वीर्य भुंय पळका तरी भुंय निमित्त तो भायर पडलो अशी आमगे न्हू ताका अंगारक म्हूण सांगून नांव दवरलें तो व्हड घालतना भूदेवीनी त्या ऋषी कडेन हाण सोडलें हें चले तुमी सांबाळया म्हणून ऋषीन ताका सगळे वीर शिकयले जाल्यार तेगेल्या मनां समाधान जालें ना हांव महाज्ञानी जावका हांवें महान शक्तिशाली जावका म्हणचे प्रार्थना तो बापाय कडेन केल्लो तेन्ना तेगेल्या बापायन सांगलें एक काम करी तुगेले कितें इश्टार्थ आसा हें पूर्ण जावं कशें उरलें री तुवें तें महागणपती आराधना करका म्हण सांगे न्हू गणपती मंत्र उपदेश करता आनी ताका ते आराधना करता सांगता तो अंगारक तेगेलें नांव मंगळ म्हूण बी आशिल्लें तो वचून गणपतीची आराधना करता आराधना केले निमित्त गणपती संतुश्टान ताका प्रत्यक्ष जाता प्रत्यक्षान ताका कितें सगळें ज्ञान आनी निधी जावंक आशिल्लें ज्ञान निधी बद्दल आशिर्वाद दिता तो बालक न्ही आनी सहजान विचारता आनी कितें जावंक तुका म्हणून तेन्ना तो मागता भगवंता तुवें म्हाका एक दिलें सगळें ज्ञान दिलें संतोश जालो म्हाका जाल्यार तुगेले आराधने बरें बरें मागीर एक नांव आयलें बरें आशिल्लें म्हूण सांगेन तेन्ना गणपती सांगता तुगेले वाराक कोण म्हाका जास्त आराधना करताची तिंगेल्ली बीच हांव सगळें रक्षण करता तिंक बी हांव बरें करता अशा न्हू मंगळवाराक गणपतीक अत्यंत निकटाल संबंध तेन्ना तांणी सुरवात जाता गेले अंगारक म्हळ्यार तिगेली नांवाची मंगळबी तिगेली रावाची अंगारक संकश्टी म्हणटा आमी नाजाल्यार मंगळ संकश्टी म्हणटा मंगळवारी संकश्टी म्हणटाची अशें आमगे न्हू प्रायः तुंत निमित्त अंगारक चतुर्थीक मस्तितले महत्व येता गेले म्हणजे चिंतन विची गणेश पुराणा भितर आमकां मेळटा अशें आमगे न्हू आजचे दिवस पळया अत्यंत बरे दिवस आजी श्रावण मासा भितर वार्षिकी जाल तसले गणेश चतुर्थी आज आयिल्लो आसा वर्षा एक दिवस करता तसले एक विशेष जाल तसले दिवस हे दिवस आज मंगळवार आयल का तरी अंगारकल योग आज आशिल्ले का तरी आनी गणपतीक ते अत्यंत संतोषदायक केले तसले दिवस आलचे दिवस अशें आमगे न्हू आलचे दिवस अनेक लोक हांगा तेंगेले कितें संकश्टहार चतुर्थी व्रतीन करता आशिल्ले ती तेजे उद्यापन निमित्त आज हांगा अनेक लोक पावलाची म्हळ्यार प्रायशः गणपती आराधनेक मंगळाल सहयोग अंगारक सहयोग अत्यंत प्रमुख जावन आसा आमी वारा भितर तरी खंय तरी गणपतीला आराधना करता म्हणटा आसले मंगळवार अत्यंत श्रेष्ठ म्हणजे चिंतने आमी कळून घेवचें पडटा अशें मंगळवार आनीची दुर्वा हे दोनीची गणपतीक अत्यंत इश्ट हे इश्ट केन्ना गणपती दिताची तेन्ना आमगेले कश्ट दूर येता अनिश्ट तांणी आमी मुक्त येताचें म्हणजे सत्य आमी अर्थ करून घेवका तेजे बरोबरी गणपतीक आमी सांगताची गणपतीक मोदक अत्यंत इश्ट म्हूण न्हय मोदक केन्ना गणपतीक तिकन घेतिल्ले उरता हातीकच धरून घेतिल्ले उरता प्रायशे मोदक कोणा इश्ट ना उठलो काय इश्टच सांजेर तरी जास्त इश्ट होटलाक बी इश्ट इश्ट म्हण सांगूं येता गेल्यार कश्ट म्हण सांगून दिल्ले मात खाता तिणी उठलो काय इश्टच पळयचे भितर उठलो का तोंडा उदक येतात सहज आनी मोदक तेजे आकार बी छंद भितर बी छंद न्हय मोदका भितर बीची गोड आसता न्ही वे आकार कितें छंद तेजे पळयचे बी छंद न्ही तेजे आकार अशें न्हू गणपतीक मोदक इश्ट म्हणून कोण भायर तरी बी छंद उरता
भितर तन बी छंद उरता तो गणपतीला लागी वता. केवळ भायर तें छंद गणपती घेवत ना, भितर छंद उरले वेची त्याने घेतले बी बाकी लोक पळयत ना. अशा न्हू देवान तिका लागी घेवका म्हळ्यार दोनी छंद उरका, भायर तेन्ना बी छंद उरका, भितर तेन्ना बी छंद उरका. अशा न्हू मोदक कितें आसा, हें भायर तेन्ना बी सुंदर आकारा भितरी, भितर तेन्ना बीची परिपूर्ण हुर्णांनी भदिल्लो उरता, गोड जाल्लो उरता. अशा न्हू गणपतीक अत्यंत प्रिय ते. अशा ते मोदक हाती घेवन उरता ना सुंडली घेवन उरता. कारण तूं भायर तेन्ना बी छंद जावन उरी, भितर तेन्ना बी छंद जावन उरी, तेन्ना तुका हांव रक्षण करता, तुवें मागीर लागीं वयता म्हणजे एक संकेत मोदक घेवन गणपती दिसता आसा आमकां. उंडी बी तशी गणपतीक, ते बी प्रिय गो गणपतीक. उंडी बीची उठ्ठुली पडी छंद ते, उंटल्यान बी छंद, भितर बी गोडत न्ही ते पुराची उंडी बीची. अशें न्हू गणपतीक सहज अनुची आमी तेगेले परे भितरी उंडी करताची, मोदक करताची. हे गणपती दिवच आसले एक वाड एक आमगे परंपरे भितरी चलता आयला आसा, चलता आयला आसा. प्रायशः त्या गणपतीक आनी एक बी नैवेद्य करता आमी चवथी परबे टायमार, ते म्हळ्यार चकली न्हय. चकली कशी उरता उतच तुमकां गोल जावन रावंड जावन उरता. थोडे लोक 2 रावंड करताचे, थोडे लोक 3 रावंड करताचे, थोडे लोक 4 रावंड करताचे. ते तिंगे लिस्टावचे वता उरता, उडचे रावंड जावन उरता. बरी रावंड जावन उरचे एकूच न्ही, त्या कितले कांटे उरताचे गोत तुमकां. कांटे आसा ताका, मस्त तितले कांटे आसा ताका. ते आमगेलें मनाचें प्रतीक. आमगेलें मन कितें आसा पळया, चकली नमनीच केन्ना उरचें. मना भितर केन्ना कांटेचे विचार, कोणाक कशें काडचें कशें तोपचें म्हूण. आनी ते विचार पदे चेंज जावता, थंय फिरता उरता न्ही ते विचार, रावंड एंड रावंड, रावंड एंड रावंड, रावंड एंड रावंड न्हय. अशें आमगेलें मनाचें प्रतीक चकली. अशान चकली गणपतीन हाती घेतलो ना, पांया म्हळ्यार दरी हांव पळयता म्हूण सांगून घेतलें. तेगे पांया म्हळ्यार दवरता नैवेद्यक. म्हळ्यार आमगेलें मन कितें आसा पदे पदे एक्को विचार करता उरता. खंय तरी एक विशय चिंतन घेतलें म्हळ्यार जाल्लेच, पदे पदे थंय येवन जापता. झेड करतले झगडी विशय मेळ्ळेशीची, प्रीज करतले प्रीजी विशय मेळ्ळेशीची, चूक सोदतले चूक विशय मेळ्ळेशीची, होगळीतले होगळीचे विशय मेळ्ळेशीची. थंयच विचार परतून आनी खंय वतना ते रावंड अप थंय फिरता उरता, थंय फिरता उरता. कांटे तेंचे भितर मस्त तितले कांटे. त्याक दांता जावं हाती नडचे गेले कश्ट रगत येवचेच न्हय. अशें हांगे न्हू गणपतीक ते प्रिय. प्रिय म्हळ्यार कित्याक तूं गेल तें मन मागील तिका दी रे मारया, हांव सुमो करूं पळयता म्हणटा गणपती. अशान ते चकली हो गणपती मुखार दवरचें. हें घे तूं, मागीर मन कितें वांकडे टोंकळे जावन परत परत तेची विचार करता उरता, दुसरें वायट करता बद्दल चिंतन करता उरता. हें वच्चेशी करी म्हणचे बद्दल गणपतीक ते दिवंक घेवन आमी पांय पडचें. अशें आमगे न्हू हें उठ्ठू कितें चिंतन आसा महागणपती आराधनेचें एक अद्भुत जालें तसलें म्हालगड लोकांनी तुमच्या फाटल्यान सत्यते दवरलें आसा. हें सत्यते आमी कळून घेवचें अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. प्रायशः गणपतीला वर्णन करूं गेल्यार पुरा तरी म्हाका गुंतना ते विशय. थोडे आयकले गुरून सांगिल्ले विशय तुमचे मुखार दवरचे तेची प्रत्येक तशीची गणपतीले अद्भुत जालें तसलें चिंतन पळयचें गेल्यार आमी गणपती निमित्त मस्त शिकचें आसा. ते शीक कशें उरल्यार आमी सगळ्या लोकांनी कितें येवका शूर्पकर्ण जावका. शूर्प म्हळ्यार गुर्त आसा तुमकां कितें सूप. सूप आतां लोकांक पळयलें उरतना सूप. आतां लोकांक सूप पळयचें साणे पळयचें भारी कश्ट येवंक गेला. पयलीं लोकांक पळयता उरतलेच. आतां साणे लोकांचें एक मिशन आयलें काय शिकयंक गेले जालें काय पुरा वयर काडत खंय ते सूप पण ते येवत ना. आतां लोकांक क्लीन जालें आतां पुराचें आतां आयटम पुराचें क्लीन भारी उरतना सूप. जाल्यार गणपतीक एक नांव आसा शूर्पकर्ण म्हूण. सुप्पान म्हणून तेगेले कान न्ही हडोड कान न्ही तेगेले. आने पळयलें कळटो तुमकां आने कान कशें उरताचे. आन्याचें तोंड न्ही गणपतीक. अशें ताका नांव आसा शूर्पकर्ण म्हूण. शूर्प नाखा न्ही हां तुमी थंय व्हरून लायतले ताका न्ही परतून शूर्पकर्ण तो
मनुष्य शूर्प कर्ण केन्ना जाता जेन्ना ज्ञानी जाता वता याद तुमकां जिवना भितर आमी कितें आयकताची तितले आमी जिवनाचे अनुभव घेवचे शकताचे तितले जिवनाचें सत्य आमकां कळटा वता. अशें आमगे न्हू ते भगवंतानी 2 व्हड कान धरून दाखयता आसा जास्ती आयकाय रे पुतानो म्हणून आमकां आयकच इश्ट ना बोगडाची इश्टा भाग 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 पडलो काय तर अशें आशिल्ले कणे मस्तच थंय कुसून मरताचे एक दीस कितले आयकताचे आमी तितले आमगेले भितरी परिवर्तन जाता वता जितले आमी बरे वाटे वचूंक शकताची हें सत्य कळून घेवचें पडटा. आयकचें म्हळ्यार म्हणटा तुमी कडेन सुरू करतले स्वामीजी लोकांना वायट आयकचें आमकां मस्त इश्ट ते आयकचें न्ही. थंय बरी वेदा भितर भद्रं कर्णे विशृणुयाम देवाः भद्रम बरें आयका का म्हण कितले बरें आयकताची कितले बरें चिंतन आयकताची कितले बरे विशय आयकता वताची तितले आमगे जिवना भितर उदात जाता तसले विचार येता वताची उदात्तीकरण जाता वता आमी अपलिप्त जाता वताची. अशें जावंगे न्हू ते गणपतीले चित्रण अद्भुत ते गणपतीले संकेत अद्भुत मोदक तरीचे मस्त प्रिय गणपतीक अशान तो हाती घेवन उरता. तेजेर आमगेली दुरवस्था म्हणून जाल्यार आमी सगळो लोकूच भायल तेन्ना मात्र मोदक भितर खंय कारात ते बी फोन आसा की म्हूण दिसता न्हय. तशें जाल्यार अर्थ ना जिवना भितर तशें जाल्यार गणपती बी प्रिय जावत ना आमकां बी आमी प्रिय जावता जिवना भितर आमी भायल तेन्ना बी छंद उरका मनांतन बी केन्ना छंद उरताची तेन्ना आमगे जीवन छंद जाता वता आमी जिवना भितर आनंदान उरूंक शकताची. नाशिवलें जीवन दिखावा जात विना सच्चाई जावत ना. अशें आमगे न्हू प्रायः ते गणपतीनी एक सूचन दिल्लें आसा मोदक नमनी तूं उर रे म्हणून. मोदक शब्दाचो अर्थ शास्त्रकार लोक छंद करताचे मोदम करोती ती मोदकः मोद करचे संतोष दिवचे म्हणून म्हणजे तुवें संतोशान उरका दुसरे बी संतोष तुवें दिवका ते व्यक्तित्व आमी वाडोवन घेवका म्हणून जिवना भितर आमी संतोशान उरचे इतलेंच न्ही आमी संतोश करका हरडीका तेन्ना मात्र आमी खरे अर्थ भितर मोदक येताचे. ते संतोश तर हरडीका म्हणजे जाल्यार आसतलें पयलीं हांवें संतोशान उरक न्ही वे हांवें पयलीं संतोशान उरकलें मागीर भितर पयलीं कितें भोवन उरका बरें भोवन जाल्यार मात हांव संतोशात तुवें आहा वायट तरी कुशील भोवन आसतलें हांव केन्ना संतोशान उरचें शकता. दुखा भितर उरचें हांवें केन्नाची चकली नमनीच पर्याय पर्याय चॉपचे विचार करता उरचें सोडा रे कांय विचार करूंक मेळटा मागीर जिवना भितर म्हाका. अशें आमगे न्हू प्रायः गणपतीले आराधने करचे चित्र सुलभ बी ना या चित्र कठीण बी न्ही कल्लेरी प्रायशः आनंद कटिट्टपुती जिवना भितर आमकां. अशें आमगे न्हू आयचे एक शिवसुंदरा भितरी प्रायशः गणपतीले कितें आराधने आसा संकटहारा चतुर्थी व्रत आज कितें चलता आसा ते गणपतीक शतशत नमन करया आनी आमगेली बी दुख्ख दूर जावचे बद्दल ते गणपतीक दुर्वा व्हरून घालया तेजी बरोबरी मोदक बी आमी दिया आमी बीच संतोशान उरया गणपतीले आशिर्वादाक पात्र आमी संचक इश्ट करता आसा. मस्त इतले संतोश जाले चातुर्मास्य कार्यक्रम देवी आशिर्वादा निमित्त तुमी सगळ्या सहकार निमित्त बरे तरेची चलता आसा. आज वरकेची अनेक इतले पाद्यपुजा कार्यक्रम अन्नदान कार्यक्रम महादान सेवे सगळेची आज हांगा जाल्लेची प्रायशः अनेक लोक आज हांगे न्हू बरे सेवे दिल्याची गोवा तर बी जास्ती लोक आज हे संदर्भाचे हांगा पावलेची अशा न्हू ते सगळे सेवे दिले तसले मागिल्ले आत्मीय लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने करच्याक इश्ट करता आसा. आज आमगे गोवात न्ही मठाचे ट्रस्ट तसं चोडंकर अनिल चोडंकर मायल्याचे थंय बसून आसा तिने हळडी वचनेसर मठा ट्रस्टी बी आहाय मठा मस्त सेवा करती बी आहाय. आमगेले 3 चातुर्मास्य तिनी प्रधान जन कारण जाले एक धवले जाले चातुर्मास्य एक सावंतवाडीक एक कोल्हापुराक हे 3 चातुर्मास्य करचे कश्ट आशिल्ले आमकां परिचय नाशिल्ले. त्या 3 तिंगेले दोस्त मिलिंद म्हणून मिलिंद शिरोडकर ते 2 लोकांना मेळ्ळ न्हू
महिनगटले खटपट करून थंयचे लोकांक प्रेरण दिन तयार करून चेन्नई जाल्यार तातूंत वास करशिल्ले केळकीन सावंतवाडी बी आहाय धवली भितर बी आहाय इकडे कोल्हापुरा भितर बी आहाय तसली एक महान व्यक्ती पळयल्या सादा तिनी कसले जावं केन्नाय विचारत ना सिंपल जाल्यार सिंपल व्यक्ती जाल्यार कामाच करता उरताची तसले व्यक्तीने बी आज हांगा एक बरें सेव दिलें आसा अशें आमगे चोडक मामाक आनी तेंगेले दोस्तां बी हार्दिक धन्यवादांचे इश्ट करता आसा अभिनंदनांचे इश्ट करता आसा देवीला आशिर्वाद म्हणचे प्रार्थना करता इश्ट करता आसा मस्त संतोष जाले आज संध्याकाळा भितर प्रति दिवसा प्रमाण सुंदर तसो कार्यक्रम आज हांगा चलता आसाची ते म्हण सांगलेरी ललिता सहस्रनामांनी रामरक्षा स्तोत्र प्रति दिवसा प्रमाण मागीर आवय लोकांनी आज वाजले प्रिचीन वाजले त्यानंतर भजना कार्यक्रम बीची छंद कंतीनी चलोवन दिले त्यानंतर मागीर बेळगांव वतना येले तसले स्वरगंधा की स्वरगंगा स्वरगंधा हां भारी छंद स्वरगंधा भजना मंडळ म्हणून सांगेन एक सुंदर तसले नाव घेंगे न्हू मागीर आवय लोकल टीम माझी 17-18 लोक आज बेळगांव वतना येवंगे न्हू सुंदर तसले भजना कार्यक्रम ते बी सांप्रदायिक तसले भजने पयलीं प्राचीन काळाचे सांप्रदायिक भजन आसा ते भजना कार्यक्रम छंद्यान चलोवन दिले साकणे उलयता आसले आमचे कडेन साकणेच्यान आयलेलीची सहज आनी खंतन आयले की विचारले बेळगांव वतना म्हूण सांगले संतोश जाले कितें हाजी ना स्वामीजी भजना कार्यक्रम आसा कशी पयलीं ना 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 दावणगेरे गांवा भितर छंद्यान भजन करता म्हणूच 15 दीस 18 दीस आमी ट्रेनिंग घेता आसाची ट्रेनिंग घेवन तयार जावन आयल्याची म्हूण सांगे न्हू छंद कंतिनी ट्रेनिंग घेवन हे कार्यक्रम चलयचे आमगेले थंतन आज बेळगांव वतना तितले दवरतना गाडी करून आयला तसले मागीर स्वरगंधा भजना मंडळीचे सगळे आवय लोकांक हार्दिक धन्यवादांचे इश्ट करता आसा देवीला आशिर्वाद म्हणचे प्रार्थने करता आसा प्रायशः आमगेले पल्लवी रेवणकारांनी गेले तंड निमित्त ते भजना कार्यक्रमाची जाल्लो आसा धन्यवाद तांकां तेजे बरोबर सुंदर तसले एक नृत्य कार्यक्रम तुमी पळयचे परत ते कल्पना नाशिल्लें आमकां जाल्यार एक छंद जाता नृत्य पळयचे एक मेळ्ळे ते मंगलमुर्ती नृत्य ते मंगलमुर्ती मोरया म्हणजे पदाचे नृत्य केले ते आमगेले वाचुश्री श्री श्रेया मंजुनाथ कुर्डेकरांनी तेंगे तंडा निमित्त छंद तसले एक नृत्य पळयचे मेळ्ळे मस्त संतोश जाले प्रायशः हें बेळगांव वतना त्या ठिकाणी मात असलें नृत्य पळयचे मेळटा हे ठिकाणी हें नृत्य कमी हे वाटें महाराष्ट्रा ठिकाणी जास्ती जाल्यारची आमगेले दावणगेरे गांव मात आवय लोकांनी तुटून मुखार जावन कल्ला म्हणजे मस्त संतोश येता आसा अशें न्हू ते तंडा लोकांवर कितें छंद जालो नृत्य धन्यवाद म्हणचे इश्ट करता आसा देवीला आशिर्वाद म्हणचे प्रार्थने करता आसा प्रायशः आज संकष्टारावरती चतुर्थी व्रताचे आज उद्यापन निमित्त प्रायशः 33 की 34 उद्यापन कार्यक्रम चलता असं म्हणजे जालें ते सुरवात जाल्लो आसा प्रायशान थोड्या वेळा भितर आमी तीर्थ दिवंक न्हू थंय पुजे वचून देवाक पाणी पण तरेची फाल्यांचे उद्यापना निमित्त होम फाल्यांकान्याची ब्रह्मचारी पुजा अशी फाल्यां उठ कार्यक्रम दनपार तेंगे कार्यक्रम चलता उरतले कोण कोण त्या कार्यक्रमाक सहकार दिले की यजमान तूं घेवन आयला की मस्त वर्सान आमगेले लोक व्रत करता आसाचे व्रत करचे कारणाची संकश्ट आमगेले दूर येवका म्हणून ताका संकश्ट हर चतुर्थी संकश्ट दूर करता आसले हर म्हणल्यार दूर करता आसली चतुर्थी म्हणून अशें आमगे न्हू ते चतुर्थी व्रत करता आसाची ते गणपतीला आशिर्वाद ते सगळं प्राप्त हो सगळं जिवना भितर एक आनंद मेळटा जिवना भितर आमी जीवन करचे दुख्खा भितर जन्म येवन दुख्खा भितर मोडचे खाता न्ही आनंद मेळ्ळा काय म्हण जीवन करचें जर आनंद ना जाल्यार जीवन अर्थ ना अशें जावं जिवना भितर अशें तसलें एक आनंद जावका म्हणजे जालें आसतरी ते गणपतीले अनुग्रह जावकाची संकश्ट आमगे हरण जावकाची अशा न्हू ते गणपतीले आमकां सगळ्या लोकांक बरें कर म्हणजे प्रार्थना करताची आज अनेक लोकांनी आवय लोकांनी हांग बी नैवेद्यक मोदक आनी कण हांडिला पंचकदे कण हांडिला उश्टले आनी कण बरें बरें कण हांडिलाची अशें मस्त संतोश जाले पडची भितरची आबा कितले आवय लोकांक प्रीती आसा म्हण थंय बी नैवेद्यक मस्त कण हांडीचें पुरो प्रायशः आवय लोकांक मन व्हड आनी तिंक सपोर्ट करताले तेंगे यजमान लोकांक मन बी व्हड तिनी करना शेवटी खंय करुया आमी कितें करुया जाल्यार प्रायशः ताका सपोर्ट करता आसले तेंगे यजमान लोकांक मागीर मित्र लोकांक आवय लोकांक सगळ्यांक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद आमकां गोंयचे सदा सर्वदा व्हरून आमकां सगळ्यांक बरें देव ते महान सगळ्यांक अनुग्रह कर म्हणजे प्रार्थना करताची हे संदर्भा भितर मागेले कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम।